हॅलो अँड वेलकम एव्हरीवन. जनरल ॲग्रिकल्चरच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आणि बघा, आपलं जे आज 12वं सेशन आहे त्याला सुरुवात करते. ओके, बिफोर गोइंग टू स्टार्ट आवर क्वेश्चन, बघा हे आपलं जनरल ॲग्रिकल्चरचं टेलिग्राम चॅनल आहे. त्यामध्ये नियर अबाउट 10,972 लोक जे आहेत ते जॉईन आहेत. कशासाठी? कारण की ज्या काही अपडेट आहेत, ओके, अपडेट असतील, त्याच्यानंतर लाईव्ह आपले जे क्विज असतील त्या यामध्ये कंडक्ट केल्या जातात. आणि हे जनरल ॲग्रिकल्चरचं आपलं यूट्यूब चॅनल आहे. बघा, प्लेलिस्ट जी आहे यामध्ये तुम्हाला प्लेलिस्ट दिसेल कोणती ॲग्रिकल्चर असिस्टंटची. जे आपले 1 to 11 सेशन आहे ते या ॲग्रिकल्चर असिस्टंटच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला दिसतील. ओके, तुम्ही जर आज 12वं लेक्चर पण फर्स्ट टाइम बघत असाल तर मागचे जे 11 लेक्चर आहेत ज्यामध्ये आपण जे मोस्ट इम्पॉर्टंट PYQ आहे त्याचं अनालिसिस जे आहे बघितलेलं आहे. ओके, एकदा नक्की जा, व्हिजिट करा आणि लेक्चर शेवटपर्यंत बघा. ओके, त्यामध्ये तुमचे जे सर्व डाऊट आहे की क्वेश्चन कसा असेल, कशा पद्धतीचा असेल, कोणत्या टॉपिकवर कोणता क्वेश्चन येतो, ते इत्थंभूत माहिती जी आहे आपल्या या ॲग्रिकल्चर असिस्टंटच्या सिरीजमध्ये आपण लेक्चरच्या माध्यमातून बघितलेली आहे. ओके, सुरुवात करूया क्वेश्चन्सला. बघा क्वेश्चन बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे आपला, डोमेस्टिक क्वारंटाईन इज इन इफेक्ट टू चेक द स्प्रेड ऑफ विच डिसीज. आणि ऑप्शन आहे बघा, ए ओनली बंची टॉप ऑफ बनाना, बी ओनली बनाना मोझॅक, सी आहे ओनली पोटॅटो वाट, आणि ऑप्शन डी आहे ऑल ऑफ दी अबव. बघा यामध्ये आपल्याला हे महत्वाचं, तुम्हाला क्वारंटाईन हे तर माहिती असेल. ओके, क्वारंटाईन जो आहे, क्वारंटाईन म्हणजे काय की त्याला पर्टिक्युलर आपण काय करतो, अवॉइड करतो, ते रेस्ट्रिक्ट करतो. ओके, रेस्ट्रिक्ट करतो पर्टिक्युलर एरिया मध्ये किंवा कंट्री टू कंट्री. ओके, जेव्हा कंट्री टू कंट्री होते तेव्हा एक असतो कंट्री टू कंट्री, सॉरी, पर्टिक्युलर जे आपले हे आहे पेस्ट असो डिसीज असो त्याला काय करतो आपण, रेस्ट्रिक्ट करतो. पेस्ट, ॲनिमल डिसीजेस, प्लांट जे काय असेल त्याला काय करतो आपण, रेस्ट्रिक्ट करतो, बाउंड करतो पर्टिक्युलर एरिया किंवा पर्टिक्युलर कंट्री. जेव्हा स्टेट वाईज ते किंवा स्टेट वाईज, त्यानंतर एरिया, स्टेट एरिया जेव्हा म्हणतो त्याला काय म्हणतो आपण, डोमेस्टिक क्वारंटाईन. त्याला काय म्हणतो आपण, डोमेस्टिक क्वारंटाईन. आणि एक काय असतो, कंट्री टू कंट्री जे आहे, कंट्री टू कंट्री काय करत असतो त्याला आपण क्वारंटाईन करत असतो. ओके, देन आता क्वेश्चन मध्ये बघा काय विचारलेलं आहे, बंची टॉप ऑफ बनाना. आपल्याला सर्वांना माहिती आहे बंची टॉप ऑफ बनाना यावरती आणखी क्वेश्चन आले आहे. PYQ मध्ये आपण काय बघितलं की याचा वेक्टर काय आहे तो विचारलेला आहे. याचा वेक्टर कोण आहे तर आफिड. ओके, कुठून इंट्रोड्यूस झालेला आहे, श्रीलंकामधून. तर आता पर्टिक्युलर जो डिसीज आहे श्रीलंकेमधून इंट्रोड्यूस झाला, हा होऊ नये त्यासाठी काय आहे, क्वारंटाईन ऍक्ट जो आहे तो असतो. ओके, प्लांट क्वारंटाईन ऍक्ट कधी आला होता तुम्ही मला एकदा कमेंट मध्ये सांगा. ओके, प्लांट क्वारंटाईन ऍक्ट जो आहे आणि प्लांट क्वारंटाईन ऑर्डर जी आहे ती कधी आली होती ती तुम्ही मला एकदा कमेंट मध्ये सांगा. ओके, देन बनाना मोझॅक हा सुद्धा कशाने फैलतो, आफिडनीच. त्याचा वेक्टर कोण आहे, आफिड, त्यानेच काय होतो तो पसरतो. देन पोटॅटो वाट याच्याबद्दल आपण ऐकलं असेल, सॅचॅट्री सेंचंट्री एंडोबायोटिकम हा जो आहे हा रेस्ट्रिक्टेड आहे. रेस्ट्रिक्टेड कुठपर्यंत आहे, रेस्ट्रिक्टेड आहे हा एरिया वेस्ट बंगालचा जो एरिया आहे. नंतर बंची टॉप ऑफ बनाना आहे हा तामिळनाडूच्या एरियामध्ये काय असतो, रेस्ट्रिक्ट असतो, पर्टिक्युलर त्या एरियामध्ये रेस्ट्रिक्ट असतो, म्हणून त्या स्टेटमध्ये रेस्ट्रिक्टेड असतो, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, डोमेस्टिक क्वारंटाईन म्हणतो. तिन्ही जे आहेत याच्यामध्ये काय आहे की डोमेस्टिक क्वारंटाईन आपण फॉलो आउट केला जातो, म्हणून आपलं करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन डी ऑल ऑफ दी अबव. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, व्हॉट इज द मेन कॉज ऑफ सीडलेसनेस इन ग्रेप. आता बघा ग्रेप्स मध्ये जे आहे सीडलेसनेस कशामुळे येते, तर ऑप्शन आहे बघा, ए एम्ब्रियो अबॉर्शन, बी पार्थिनोकार्पी, सी आणि ओव्हलॉइडी, आणि डी आहे लॅक ऑफ पॉलिनेशन. तर बघा ग्रेप्स मध्ये काय होते की जे सीडलेसनेस आहे ते कशामुळे येते, तर ते येते पार्थिनोकार्पीमध्ये. त्याच्यामध्ये पार्थिनोकार्पी म्हणजे काय, तिथे जे फर्टिलायझेशन आहे ते काय असते, अब्सेंट असते. फर्टिलायझेशन काय असते, अब्सेंट, विदाऊट फर्टिलायझेशन जे फ्रूट बनतं त्याला काय म्हणतो आपण, पार्थिनोकार्पी. ओके, करेक्ट आन्सर काय आहे आपलं, ऑप्शन बी. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन बघा, व्हॉट इज द मेन इन्ग्रेडियंट ऑफ पंजन्सी इन चिलीज. बघा मी तुम्हाला सांगितलं की अरोमावरती क्वेश्चन आहे, अरोमावरती, त्याच्यानंतर पंजन्सी
म्हणजे याच्यामध्ये काय आहे की मिरचीचा जो तिखटपणा आहे, पंजन्सी आहे, ती कशामुळे येते? आणि ऑप्शन्स दिले बघा, ए अल्कलॉइड, बी ऍसिड, सी कॅप्सिसिन आणि डी सल्फर. तर करेक्ट आन्सर काय आपलं कॅप्सिसिन. चिलीमध्ये जी पंजन्सी आहे ती कशामुळे येते? कॅप्सिसिनमुळे. त्याच्यात जो तिखटपणा आहे तो कशामुळे येतो? कॅप्सिसिनमध्ये. आणि सल्फरचा इम्पॉर्टंट रोल प्ले करतं ओनियनमध्ये. कशामध्ये? ओनियनमध्ये. ओके. म्हणून करेक्ट आन्सर काय आपलं ऑप्शन सी कॅप्सिसिन. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, व्हॉट इज द प्लांट ग्रोथ रेग्युलेटर यूज टू इंड्यूस फिमेल फ्लॉवर्स? आणि ऑप्शन्स आहे बघा, ए GA3, बी IAA, सी सायटोकायनिन आणि डी आहे मालिक हायड्राझाईन. तर बघा GA3 जे आहे हे काय करतं? डॉर्मन्सी ब्रेकर. यावरती आपला जो एक क्वेश्चन जे आहे आपण बघितला होता, डॉर्मन्सी ब्रेकर आहे. आणि आणखी काय करतं हे? तर फिमेल फ्लॉवर जे आहे ते इंड्यूस करतं. फिमेल फ्लॉवर काय करतं? इंड्यूस करतं. ओके. आपलं करेक्ट आन्सर काय असेल? ऑप्शन ए. वाईल IAA असेल, NAA असेल, हे कशामध्ये? आता रूट, त्याच्यानंतर फ्रूट सेटिंगसाठी किंवा रूटची डेव्हलपमेंट किंवा फ्रूट सेटिंगसाठी काय आहे, जे इंडल ॲसिटिक ऍसिड आहे ती इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतं. देन सायटोकायनिन आपण जनरली पाहतो की जो एम्ब्रिओ असतो त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. देन मालिक हायड्राझाईन काय आहे की जे स्प्राउटची ग्रोथ आहे ती काय करते? स्टॉप करते. हे जे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर काय करते? स्प्राउटची ग्रोथ स्टॉप करते. जसं आता ओनियन मध्ये स्प्राउटिंग होते, त्याच्यासाठी आपण काय यूज करतो? मालिक हायड्राझाईन. ओके. इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह आहे, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे. ओनियन मध्ये स्प्राउटिंग होते बघा, जो स्टोरेज ओनियन असतो त्याच्यामध्ये स्प्राउटिंग होते. आता हा आपला ओनियन आहे, त्याच्यामध्ये स्प्राउटिंग म्हणजे काय? त्याला पानं यायला लागतात. तुम्ही ही कंडिशन खूप वेळा ओनियन मध्ये पाहिली असेल. तर ते स्प्राउटची ग्रोथ जे आहे ते म्हणजे एकदम खुंटवण्याचं काम कोण करत असतं? किंवा स्प्राउट जे आहे ते उगवूच देत नाही, कोण करत असतं? मालिक हायड्राझाईड करत असतं. ओके. इथं करेक्ट आन्सर काय आपलं? GA3, जिब्रेलिक ऍसिड. ओके. The next question आहे बघा, what is the criteria for the loan amount given to farmer? आणि ऑप्शन्स आहे बघा, A should not exceed 25,000. Then option B आहे depend on borrower intelligence. ऑप्शन C आहे बघा, depends on repaying capacity of farmer. आणि ऑप्शन डी आहे बघा, should not exceed the crop loan scale of the bank. तर बघा, आपण हा जो कन्सेप्ट आहे हा आपण इकॉनॉमिक्स मध्ये शिकलेलो आहोत. ओके. इकॉनॉमिक्स मध्ये 4th सेमिस्टरला तुम्ही जे आपलं मार्केटिंग अँड फायनान्स आहे त्याच्यामध्ये त्या कोर्समध्ये तुम्ही शिकला असाल UGच्या, की जे फार्मरला टोटल लोन दिलं जातं हे कशावरती दिलं जातं? की डिपेंड्स ऑन रिपेइंग कॅपॅसिटी ऑफ फार्मर. ओके. त्याच्या लँड होल्डिंग वरून. ओके. लँड होल्डिंग वरून काय केलं जातं? पर्टिक्युलर फार्मरला जे आहे त्याच्यानुसार त्याला काय केलं जातं? लोन प्रोव्हाइड केलं जातं. ओके. आपलं करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन सी. ओके. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, when leaching is required to remove salts from the soil profile, the dash dash method of irrigation is used. आणि ऑप्शन आहे बघा, ए बॉर्डर इरिगेशन, चेक बेसिन इरिगेशन, सी फरो इरिगेशन आणि डी स्प्रिंकलर. आता बघा, लिचिंग म्हणजे काय? तर हा काय असतो? हॉरिझॉन्टल फ्लो असतो. ओके. हॉरिझॉन्टल फ्लो असतो, ज्याने काय होतात? लीच आउट होतात. जे काही आपल्याला साल्ट जे आहे ते रिमूव्ह आउट करायचे असतात. ओके. तर त्याच्यासाठी कोणती इरिगेशन मेथड यूज होते? तर त्यासाठी जी मेथड आहे इरिगेशन ते कोणती आहे? तर फरो इरिगेशन. करेक्ट आन्सर काय आहे आपलं? ऑप्शन सी. ओके. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट युज्ड एज अ इव्हॅपोरेशन मेजरमेंट? ओके. आता बघा, इथं नॉट आहे. आपण काय बोलतो? इव्हॅपोरेशन आणि USEB ओपन पॅन इव्हॅपोरीमीटर आणि आन्सर टिक करून देतो, पण त्याच्यामधला जो नॉट आहे यामध्ये सगळी गुम आहे या क्वेश्चनची. ओके. ऑप्शन्स बघा, त्यासाठी ऑप्शन रीड करणं फार महत्वाचं आहे. ऑप्शन बघा, ए USEB ओपन पॅन क्लास ए, त्यानंतर सनकन स्क्रीन इव्हॅपोरीमीटर, सी लायसीमीटर आणि डी काय आहे? इव्हॅपोरीमीटर. तर बघा, इव्हॅपोरेशन जर आपल्याला मेजर करायचं असेल तर त्यासाठी आपण USEB यूज करतो, सनकन यूज करतो आणि इव्हॅपोरीमीटर यूज करतो. बट हे लायसीमीटर जे आहे हे कशासाठी यूज करतो आपण? इव्हॅपो ट्रान्सपिरेशनसाठी. कशासाठी? इव्हॅपो ट्रान्सपिरेशनसाठी यूज करत असतो. म्हणून आपलं करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन सी. ओके. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, अवेलेबल वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी इज मॅक्सिमम इन. आणि आपल्याला डिफरंट सॉइल दिले आहे की सगळ्यात जास्त वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी कशाची आहे? तर बघा, ऑप्शन ए आहे क्ले लोम, बी आहे सँडी क्ले लोम, ऑप्शन सी आहे सिल्टी क्ले लोम आणि ऑप्शन डी आहे याच्यामध्ये डी लोम.
तर सगळ्यात जास्त जी वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी कशाची असते, चिकन मातीची असते. याच्यामध्ये बघा मायक्रोपोअर आणि मॅक्रोपोअर जे आहे यावरती सगळ्याचं गणित डिपेंड असते. तर मॅक्रोपोअर जे आहे आपल्याला कशामध्ये मॅक्रो आणि मायक्रोपोअर जे आहे कशामध्ये सापडतात आपल्याला, तर ते क्ले लोम सॉइल मध्ये. म्हणून आपला करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन ए. ओके. The next question बघा, which motivational type is most important for extension? आणि ऑप्शन्स आहे बघा, ए क्लासिकल मोटिवेशन, बी सिच्युएशनल मोटिवेशन, सी एक्सट्रिन्सिक मोटिवेशन आणि इंट्रिन्सिक मोटिवेशन. बघा याला जर आपण थोडा जरी समजा आपला माइंड लावला तर बघा, एक्सटेन्शन काय, विस्तारणासाठी प्रेरक प्रकार कोणता असतो. ओके, मोस्ट इम्पॉर्टंट. तर हे काय आहे की एक आंतरिक प्रेरणा आहे. जोपर्यंत तुम्हाला इंट्रिन्सिक मोटिवेशन येत नाही तोपर्यंत आपण एक्सटेन्शन वर्क जे आहे ते सुरुवात करू शकत नाही. पण आपला करेक्ट आन्सर काय, ऑप्शन डी. बाह्य प्रेरणा आहे. एक्सट्रिन्सिक मोटिवेशन ही काम किती दिवस करते, जास्तीत जास्त 12 आवर 24 आवर. ओके, मग ते काय होते, बोर व्हायला लागते. सिच्युएशनल आणि क्लासिकल तर हे येतच नाही. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, डॅमेजिंग स्टेज ऑफ राईस वविल. राईस वविल बघा आपण बघितलं होतं, हा काय आहे, इंटरनल पेस्ट आहे. ओके, इंटरनल प्रायमरी पेस्ट आहे. कशाचा, स्टोअर्ड ग्रेन पेस्ट. स्टोअर्ड ग्रेन कशावरती अटॅक करतो हा, तर हा अटॅक करतो राईस वरती. ओके, किंवा सिरियल तुम्ही म्हणू शकता. ओके, फक्त त्याचा जो हे आहे आपला पर्टिक्युलर स्पीसीज एखादं भारी करतं. जसं की सिरियल्स आपण जिया मेज जर म्हटलं त्याच्यामध्ये सिटोफिलस जिया यूज होतो आणि राईस मध्ये जो आहे तो कोणता आहे, राईस वेविल सिटोफिलस ओरायझी. ओके, तर याच्यामध्ये आपल्याला क्वेश्चन काय विचारला आहे की त्याची डॅमेजिंग स्टेज काय आहे. आणि ऑप्शन्स आहे बघा, ए ओनली ग्रब, बी ओनली अडल्ट आणि ऑप्शन सी आहे ओनली ग्रब अँड अडल्ट आणि डी नन ऑफ द अबोव. तर बघा, सिटोफिलस ओरायझीची जे ग्रब आणि अडल्ट आहे ह्या दोन्ही स्टेज काय आहेत, डॅमेजिंग स्टेज आहेत. म्हणून आपलं करेक्ट आन्सर काय असायला पाहिजे, ऑप्शन सी. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, व्हॉट इज द ओरिजिन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर. ऑर्गॅनिक मॅटर कशापासून त्याची उत्पत्ती होते. आणि ऑप्शन्स आहे बघा, ए केमिकल वेदरिंग, बी सॉइल मायक्रो ऑर्गॅनिझम, सी हर्बिओरस आणि काय ऑप्शन डी काय सॉइल वॉटर. ऑर्गॅनिक मॅटर करतात सॉइल मायक्रो ऑर्गॅनिझम, व्हेरियस बॅक्टेरियाज असतील, फंगस असतील, त्याच्यानंतर म्हणजे सॅप्रोफाइट्स असतील आणि आपला ॲनिलिडम मेंबर अर्थवॉर्म असेल तर हे काय आहे, सॉइल मायक्रो ऑर्गॅनिझम. हर्बिओर याच्यामध्ये त्याचा कोणताही रोल नाही, केमिकल वेदरिंगचा नाही आणि सॉइल वॉटरचा सुद्धा नाही. म्हणून आपलं करेक्ट आन्सर काय, ऑप्शन बी. ओके, सॉइल मायक्रो ऑर्गॅनिझम. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, व्हॉट इज द बेसिस ऑफ इव्होल्युशन ऑफ एनी प्रोग्राम. क्वेश्चन एक्सटेन्शन मधून आहे की कोणताही प्रोग्राम जर आपल्याला इव्होल्यूट करायचा आहे, जसं की आता पर्टिक्युलर आपण बघू की हरित क्रांती असेल. ओके, हरित क्रांती किंवा ग्रीन रिव्होल्युशन आपण ज्याला म्हणतो. ओके, ग्रीन रिव्होल्युशन. तर ही रिव्होल्युशन जेव्हा झाली तर त्या प्रोग्रामचा बेस काय होता हे आपल्याला विचारलेलं आहे. ऑप्शन ए फायनान्शियल आउटलेट. फायनान्शियल आउटलेट होतं का, तर नाही, बिलकुलच नाही. देन नंबर ऑफ पार्टिसिपंट की त्याच्यामध्ये पार्टिसिपेट किती लोकांनी केलं आहे, नाही. तर ऑब्जेक्टिव्ह ऑफ द प्रोग्राम, बघा हे काय आपलं करेक्ट आन्सर आहे. ऑब्जेक्टिव्ह ऑफ द प्रोग्राम काय की हरित क्रांतीचं उद्दिष्ट काय होतं की जे हंगर आहे ते काय होते, हंगर जे आहे इंडियाचं ते काय, त्याची भूक जी आहे भारतीय लोकांची ती काय व्हायला पाहिजे, भागायला पाहिजे, हंगर स्टॉप व्हायला पाहिजे. त्यासाठी जो आपली ग्रीन रिव्होल्युशन आहे ती स्टार्ट केली होती. हा काय आहे, एक मोठा प्रोग्राम आहे. ओके, तर त्याच्यासाठी काय महत्वाचं असतं, तर ऑब्जेक्टिव्ह महत्वाचे असते. आपल्याला उद्दिष्ट आपल्याला जर माहिती असले तर प्रोग्राम आहे तो इव्हॅल्युएट होत असतो किंवा त्याची जी क्रांती जी आहे ती घडून येत असते. कॉज ऑफ प्रोग्राम हे सुद्धा येत नाही. ओके, देन नेक्स्ट करेक्ट आन्सर काय, ऑप्शन सी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, फ्रिक्वेंट अकरन्स ऑफ पेस्ट ऑन अ क्रॉप इज नोन ॲज. आणि ऑप्शन आहे बघा, ए रेग्युलर पेस्ट, पेस्ट, सी सीझनल पेस्ट, ऑप्शन डी आहे स्पोरॅडिक पेस्ट. आणखी याच्यामध्ये टाईप पडतात बघा, ते सुद्धा आपण बघू. आता फ्रिक्वेंट विचारलेला आहे, तर फ्रिक्वेंटली ऑकरिंग कोणता आहे, तर रेग्युलर पेस्ट. ओके, त्याला काय म्हणतो आपण, रेग्युलर पेस्ट. एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर आफिड असतील. ओके, आफिड असतील कॉटन वरती, त्यानंतर चिली थ्रिप्स वगैरे हे काय असतात, रेग्युलर पेस्ट. देन ऑकेजनल म्हणजे तो कधी कधी येतो. जसं आता आपण राईस मधला गुंदी बग जो आहे तो
अभ्यास करतो तो काय ऑकेजनली येतो. ओके, कधीतरी येतो. राईस केसवर्म हा काय आहे, कधी कधी येतो, ऑकेजनली येतो आणि खूप सारा डॅमेज करून जातो. देन सीझनल काय, पर्टिक्युलर सीझन मध्ये आपल्याला पर्टिक्युलर पेस्ट जी आहे ती पाहायला मिळते. ओके, त्याला काय म्हणतो आपण, सीझनल पेस्ट म्हणतो. देन स्पोरॅडिक पेस्ट काय आहे की फ्यू आयसोलेटेड एरियामध्येच ती आपल्याला पाहायला मिळते, त्याला काय म्हणतो आपण, स्पोरॅडिक पेस्ट म्हणत असतो. ओके, आणखी याच्यामध्ये जर क्वेश्चन आला तर तो येतो एंडेमिक वरून, एंडेमिक आणि इपिडेमिक. ओके, इपिडेमिक. तर बघा याच्यामध्ये जे आहे जी पेस्टची सिव्हिरिटी जी आहे, सिव्हिरिटी काय असते, दोन्ही याच्यामध्ये मॅक्सिमम असते, दोन्ही याच्यामध्ये काय असते, मॅक्सिमम असते. ओके, आणि हा जो एंडेमिक पेस्ट आहे याच्यामध्ये डिफरन्स बघा काय, सिव्हिरिटी सेम असते, टाइम जो आहे त्याचा सेम असतो, म्हणजे की पर्टिक्युलर एखाद्या पर्टिक्युलर टाइमलाच ते येतात. पण एंडेमिक जो पेस्ट आहे हा फक्त फ्यू लोकेटेड जे एरिया आहे त्याच्यामध्ये जे आहे दिसून येतो. आणि इपिडेमिक जो आहे तो तुम्हाला कशावरही दिसून येतो, म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर फाल आर्मीवर्मचा जो अटॅक आहे, ओके, किंवा स्पोडोप्टेरा लिट्युराचा जो अटॅक आहे तो कुठेही आपल्याला दिसून येतो, त्याला काय म्हणायचं, इपिडेमिक. आणि फ्यू आयसोलेटेड एरियामध्ये जर आपल्याला दिसत असेल, जसं की एंडेमिक, आता जो व्हाईट ग्रव आहे किंवा रेड हेरी कॅटरपिलर आहे, हे पर्टिक्युलर आपल्याला, रेड हेरी कॅटरपिलर ही पर्टिक्युलर आपल्याला जुनागड डिस्ट्रिक्ट मध्येच दिसून येते. गुजरातमध्ये जे जुनागड डिस्ट्रिक्ट आहे त्यामध्येच तिचा हॅवॉक डॅमेज आपल्याला पाहायला मिळतो, तर तिला काय म्हणायचं, एंडेमिक. आणि आता फाल आर्मीवर्म आहे. ओके, फाल आर्मीवर्म जी आहे ती एका पर्टिक्युलर टाइमला येते, तिची सिव्हिरिटी खूप असते, पण ती पर्टिक्युलर होल एरिया जी आहे ती कव्हर करते, म्हणून तिला काय म्हणतो आपण, इपिडेमिक. ओके, त्याला काय म्हणतो आपण, इपिडेमिक असं म्हणतो. ओके, याचा आन्सर समजलं तुम्हाला, काय आहे, ऑप्शन ए. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, फॉर मेंटेनिंग व्हरायटल प्युरिटी ऑफ पल्सेस क्रॉप इन आयसोलेशन डिस्टन्स 200 मीटर इज रिकमेंडेड फॉर. तर बघा 200 मीटर जे रिकमेंडेशन असतं ते कशासाठी असतं पल्सेस क्रॉप मध्ये, तर फाउंडेशन सीडसाठी. ओके, तर आपल्याला ऑप्शन मध्ये कुठे दिसत आहे फाउंडेशन सीड, फाउंडेशन सीड कुठे, ऑप्शन ए मध्येच काय आहे, फाउंडेशन सीड, ज्याला त्याचा आयसोलेशन डिस्टन्स किती असायला पाहिजे, 200 मीटर जे आहे ते असायला पाहिजे. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन बघा, व्हॉट डू यू मीन बाय इकेबाना. आणि ऑप्शन आहे बघा, ए फ्लावर अरेंजमेंट, बी बोन्साय कल्चर, सी सॉइल कल्चर आणि डी सोल्युशन कल्चर. बघा सॉइल कल्चर आणि सोल्युशन कल्चर याच्यामध्ये तर आपल्याला बिलकुल डाऊट येत नाही, आपल्याला डाऊट येतो फ्लावर अरेंजमेंट आणि बोन्साय कल्चर मध्ये. तर बोन्साय कल्चर काय आहे, बोन्साय कल्चर हे आर्ट ऑफ मिनेचर. ओके, मिनेचर याला काय म्हणतो आपण, लँडस्केप मध्ये आर्ट ऑफ मिनेचर, म्हणजे जे टॉल ट्री आहे त्याला एकदम छोटं करण्याचं जापनीज, हे काय, जापनीज टेक्निक आहे. कोणती टेक्निक आहे, जापनीज टेक्निक आहे, ज्याच्यामध्ये टॉल ट्री असेल, बनियान ट्री, त्याचं एकदम स्मॉल व्हर्जन जे आहे आपण कशामध्ये करत असतो, बोन्साय कल्चर मध्ये करत असतो. आणि इकेबाना जे आहे हे काय आहे, फ्लावर अरेंजमेंट. म्हणून आपला करेक्ट आन्सर काय आहे, तर ऑप्शन ए. ओके, अशा पद्धतीने बघा आपण जे बघा या आज तुम्हाला नंबर ऑफ क्वेश्चन जे आहे ते इन्क्रीज झालेलेच असतील. आणखी जर तुमचे काही सजेशन असतील ते तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. आणि जर समजा तुम्ही आज व्हिडिओ, आपलं जर लेक्चर आहे ते जर तुम्ही फर्स्ट टाइम बघत आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि तुम्हाला जर खरंच आवडलं असेल तर त्याला एक लाईक द्या. ओके, थँक्यू. थांबूया इथे.